टायटल व्हिडिओचं दिसत असेल तुम्हाला, तर ज्याच्या हा व्हिडिओ त्या प्रत्येकाने ऐकला पाहिजे की ज्याच्या घरात शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी मुलगी आहे. तर लक्षात घ्या, मोनालिसा काय गेम करून राहिली. आता ही पोरगी तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. ही पोरगी जो कुंभमेळावा झाला होता प्रयागराजला गेल्या वर्षभरापूर्वी, तर साधारण वर्षभरापूर्वी, तर त्या कुंभमेळ्यामध्ये ही पोरगी माळा विकत होती. तर ही मोनालिसा असं षडयंत्र रचू राहिली, एका षडयंत्राचा भाग झाली, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. पण लक्षात घ्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियावर तर आजकाल कोणी काही आता मुतावे कसे असा जरी व्हिडिओ काढला तर मुतावे कसे शिकण्याचा व्हिडिओ याच्यावर देखील तो देखील व्हायरल होऊ शकतो. असं फालतू विषय जास्त सोशल मीडियावर झालेले आहे. तर मुख्य मुद्दा आपला आहे का मोनालिसा काय गेम करून राहिली. आता ही मोनालिसा ही मध्य प्रदेशची राहणारी मोनालिसा भोसले प्रयागराजमध्ये माळा विकत होती. व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यानंतर ती असे बी ग्रेड सी ग्रेड असे चित्रपटामध्ये तिने काय गाणे बिणे म्हणले, कुठं काम केलं. आता ही पोरगी गेम काय करेल ते मुख्य तुम्हाला सांगतो. तर ही पोरगी आता अडकली आहे लव्ह जिहादच्या जाळ्यात. आणि ही स्वतः तर हिने शेण खाल्लेलंच आहे, आणि स्वतः शेण खाल्ल्यानंतर आता ही बाकीच्या पोरीला अडकवण्याचं काम करू राहिली व्हिडिओच्या माध्यमातून. नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला जे म्हटलं, ज्याच्या घरात शाळेत कॉलेज जाणारी मुलगी आहे त्यांनी हा व्हिडिओ ऐकलाच पाहिजे आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत देखील पोहोचवला पाहिजे. आता ही काय गेम करू राहिली, ही सांगू राहिली का हा फरमान खान आहे, या पोरांनी हिला जाळ्यात अडकवलं, आणि ही म्हणू राहिली की हालाही चांगला आहे. या जगातल्या जेवढे पुरुष मंडळी त्याच्यामध्ये सर्वात चांगला कोणता पुरुष असेल तर हा फरमान खान आहे, बाकीचे सगळे दलिंदर आहे. ही हे सांगू राहिली. ते राधाकृष्ण देवतांचा संदर्भ देऊन, हिंदू देवतांवर टीका करून, हिंदू देवतांना नावं ठेवून हे सांगण्याचं काम ही मोनालिसा करू राहिली. याच्या षडयंत्रात, लव्ह जिहादच्या षडयंत्रात ही पोरगी अडकलेली. आता तुम्ही मला सांगा, ही देवांवर टीका करू राहिली, हिच्या आईबापांवर टीका करू राहिली, याच्या आईबापांना नावं ठेवू राहिली, हिच्या आईबापांना शिव्या देऊ राहिली, ही पूर्ण जाळ्यात अडकून याचं उदात्तीकरण करते. हिचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक मुली अशा या लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू शकतात. मग असं ही तर स्वतः अडकलीच, पण ही अजून घाण करू राहिली, बाकीच्या मुलींना अडकवण्याचं हिचं षडयंत्र आहे. म्हणून हे टायटल असं आहे की मोनालिसा काय गेम करू राहिली. मग आपल्या घरातल्या लेकीबाई अडकू नये म्हणून या लेकीबाईंना आपल्याला राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेब, राजमाता अहिल्यादेवी, झाशीची राणी माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीमाई, महाराणी ताराराणी यांच्या विचारधारा आपल्या लेकीबाईंना सांगणं लय गरजेचं आहे. नाहीतर अशा मोनालिसांच्या व्हिडिओ पाहून त्या अडकणार, शाळेत कॉलेजला जाणार आणि एक दिवशी त्या ठिकाणी अशा षडयंत्रामध्ये शिकार होणार. त्याच्यामुळं त्यांना हे सांगणं गरजेचं आहे का हे असे षडयंत्र चालतं. आणि अजून मुख्य विषय का याचं राजकारण होतं का, होतं, याला विरोध करणारे याचा फायदा घेऊ राहिले. हिंदुत्ववादी पक्ष ही एक वस्तुस्थिती त्याचा फायदा करून घेऊ राहिली, आणि याला सपोर्ट करणारे सेक्युलरवादी पक्ष याला सपोर्ट करते, लव्ह जिहादला सपोर्ट करते, हे यांच्या हिशोबाने फायदा घेऊ राहिले. मला या राजकारणात जायचं नाही, राजकारण गेलं चुलखंडात. मी छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारेचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो का छत्रपतींची किंवा त्यांच्या 18 पकड मावळ्यांच्या परिवारातली एकही लेक बादशाच्या घरात गेली नाही. आम्हाला याच विषयाशी मतलब आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाशीच मतलब आहे, त्या विचारधारेशीच मतलब आहे. आणि मला शेवट जात जाता अजून एक सांगायचंय का कुणी म्हणत असेल का लव्ह जिहाद घडत नाही, तर त्यांना मला हे सांगायचंय का श्रद्धा वालकरचे 35 तुकडे का झाले, त्यानंतर त्या रुपाली चंदन शिवेच्या नरड्यावर चाकू का फिरला, त्यानंतर ती निकिता तोमरच्या गोळीबार तिच्यावर का झाला, तिची हत्या का झाली गोळीबारून, त्या हे तर लांब लांब झालं. त्याच्या जवळच तुम्हाला सांगतो, मुल्ला कटरनी एवढ्या अनेक हिंदू मुलींना, श्रीरामपूरच्या मुल्ला कटरनी नासवलं. 16 वर्ष एका मुलींना नगरला सिव्हिल हॉस्पिटल जन्म दिला, काही मुलींना व्यवसायाला पांढरी पूल शेवगाव भागात विकल्या गेलं. याचे उत्तर द्या, मग तुम्ही सांगा लव्ह जिहाद आहे का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी, शेवट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या परिवारातली लेक किंवा 18 पकड मावळ्यांनी त्यांच्या घरातली लेक बादशाच्या घरात दिली नाही. हीच विचारधारा आम्हाला त्या ठिकाणी पुढे न्यायची आहे. आम्ही एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या विचारांचा सन्मान करतो, करत राहू, परंतु ही अशी लव्ह जिहादची लेकीबाईंना नासवणारी विचारधारा असेल तर ती ठेचली जाईल. धन्यवाद. हर हर महादेव.